हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो। आमच्या समाजामधून जे काय 200-250 लोक होते त्या लोकांचा आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि या निमित्तानं जे नांदेड जिल्ह्यामध्ये आलेत बदलून त्यांचा पण सत्कार दरवर्षी नेहमीप्रमाणे करत असतो। या समाजामधील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांची पाठ कौतुकाने आपण हे करावी। या निमित्ताने रक्तदान सुद्धा शिबिर आम्ही आयोजित करतो। त्यांना रक्तदान करायचे ते रक्त आमच्या समाजामध्ये किंवा इतर समाजालाही उपयोग येते। आज इथे तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्या सत्कार आयोजित केला होता। त्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी प्रमुख वक्ता म्हणून मला आमंत्रित केलं होतं। मी माझ्या वतीने विद्यार्थ्यांना, महिलांना, पालकांना जे शिक्षणाच्या बाबतीत किंवा जगण्याच्या बाबतीत माणूस म्हणून एक उभा टाकण्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला भरपूर विद्यार्थी उपस्थित होते, भरपूर महिला उपस्थित होत्या, भरपूर पालक पण उपस्थित होते आणि आदरणीय स्टेज पण चांगल्या विभागातले लोक आले बोलवलं होतं। नियोजन पण खूप छान केलं होतं आणि हे जे आजचं जे मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्यांना चिरकाल टिकणारं होतं। कारण ज्यांना आज गुणवंत विद्या सत्कार म्हणजे ट्रॉफी मिळणे नव्हतं, त्यांच्या कष्टाची फळ त्यांना जाणीव करून देण्यात आलेली आहे। आणि हे विद्यार्थी आजचे जे विद्यार्थी उद्याचे भारताचे भविष्य घडवणारे आहेत, म्हणून त्यांना आम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलंय। विद्यार्थी पण खूप उपस्थित होते आणि खूप हुशार होते आणि मी देण्याचा प्रयत्न आम्ही खूप प्रमाणात केलेला आहे आणि समाजानं पण छान नियोजन केलेलं आहे। कारण एवढा छोटासा समाज परंतु काम आज खूप मोठं केलेलं आहे आणि असेच त्यांनी काम करत राहावं। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचे क्लास, महिलांसाठी आरोग्याचे कार्यक्रम किंवा आर्थिक नियोजनाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्याचे मी त्यांना सांगितलेलं आहे। धन्यवाद त्यांचे। तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजातील जे त्यांना नवीन नियुक्ती प्राप्त झालेली आहे अशा लोकांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने आज 23 ऑगस्ट रोजी या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी समाजातील लोकांना प्रेरित करण्याच्या दृष्टिकोनातून जे मान्यवर आहेत, समाजामध्ये मोठ्या पदावर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा हा एक प्रयत्न समाजाच्या माध्यमातून करण्यात येतो। आणि त्या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय उपजिल्हाधिकारी श्री राजकुमारजी माने सर यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं। त्याचबरोबर पोलीस उपाधीक्षक श्री अनिल गवानकर साहेब यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही बोलावलेलं होतं। तसेच महिलांच्या संदर्भात महिलांना जागृत करणं हे सुद्धा गरज ओळखून समाजातील महिला खऱ्या अर्थाने जागृत झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने महिला वक्ता डॉक्टर शारदा माने मॅडम यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं की ज्यामुळे खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रबोधन घडून आलं पाहिजे आणि समाज जागृत झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे या उद्देशानेच हा कार्यक्रम आजचा आम्ही आयोजित केलेला होता। आणि समाजाने सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आमच्या या कार्यक्रमासाठी दिलेला आहे। त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आभार व्यक्त करते। आणि पुढील वर्षी सुद्धा असेच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने विद्यार्थी यश मिळवतील आणि पुढील कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन परत एकदा आम्हाला संस्थेला या ठिकाणी सत्कार करण्याची संधी उपलब्ध करून देतील अशी सदिच्छा व्यक्त करत या ठिकाणी ज्यांनी योगदान दिलं त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।